शिव पिकनिकला चालली का? बाय. स्कूलची बस होती, तिला आता इथे मंडप टाकलेला आहे गणपतीचं, तर त्याच्यामुळे ती जायला जागा नाही त्यांना. आता गणपतीचं इथे डेकोरेशन चालू झालेलं आहे. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन छानशा अशा व्लॉगमध्ये. तर केसांना ऑइलिंग केली तुम्ही बघू शकताय, त्याच्यामुळे चेहरा एकदम, आणि ज्यावेळेस आपण कधी केसांना रात्री ऑइलिंग करतो तो चेहरा सकाळी एकदम सुजल्यासारखं होऊन जातो. तर तसंच झालेलं आहे. डोळे पण माझे मी कधी पण झोपेतून उठते ना, डोळे पण असे सुजल्यासारखेच दिसतात माझे. आणि आता तापामध्ये ताप येऊन गेला तेव्हापासून तर जरा जास्तच चेहऱ्याला जरा ते गोळ्या वगैरे खाऊन जरासं चेहऱ्याला पण सूज आलेली आहे. तर असं चला मग स्वागत आहे मस्त एका छानशा अशा ब्लॉगमध्ये. आज आहे सॅटर्डे, सगळ्यांना सुट्टी आहे. शिवला तुम्ही बघितलं जाता, शिव गेलेली आहे ट्रॅक रोडला. मला पण म्हणत होते, पण म्हटलं चला मला आज केस जरा वॉश वगैरे करायचे आहेत, तर त्यासाठी मी नाही गेले. श्रेया झोपलेली आहे. श्रेयाची झोप म्हणजे कठीण आहे, ती झोप मोड नाही व्हायला पाहिजे तिची. ती झोपलेली आहे आणि मी आता करते केस वगैरे वॉश करते. तर आता गणपतीचे दिवस जवळ येत आहेत, तर म्हटलं चला आज सॅटर्डे संडे आहे आणि पुढच्या सॅटर्डेला गणपती बाप्पा बसणार आहे. तर आज आहे 31 ऑगस्ट. तर म्हटलं चला आज हे आहे, तर यांच्याकडनं थोडीफार बरीचशी साफसफाई आज करून घेते. आज करेल, नाही तर मग उद्या पण संडे आहे, बहुतेक उद्याच करते मी. तर हा व्लॉग आपण 2 दिवसाचा राहणारच आहे. छोटासाच बनवला, जास्त मोठा करण्याचा प्रयत्न नाही करणार मी, पण बघू. आज मला थोडंसं यांच्यासोबत रील्स वगैरे काढायचे आहे, कारण की तापाच्या याच्यामध्ये मी बरेच दिवस झाले रील्स वगैरे शूट केलेल्या नव्हत्या. तर म्हटलं चला आज यांच्यावर थोडेसे रील्स वगैरे शूट करते आणि मग साफसफाई आपण उद्या करूयात, कारण की उद्यासुद्धा संडे आहे, यांना पण वेळ आहे. तर ब्लॉग बघत राहा, कसा होतो काय माहिती. आणि तुम्ही इथं बघितलंच तर डेकोरेशन आमच्या इथं आता सुरू झालेलं आहे गणपती बाप्पांचं. आणि गणपती बाप्पा जेव्हा येतात तर आमची पूर्ण गल्ली जी आहे ना, एरिया, गल्ली नाही म्हणू शकत आपण, एरियाच म्हणतो, जी लाईन आहे ना आमची इथली, तर खूप चहलपहल करते आणि खूप खूप छान वाटतं खरंच. आणि त्या दिवसात खरंच ना पाऊस यायला नाही पाहिजे, पाऊस आला ना सगळा मूड ऑफ होऊन जातो. तर असं कसं होतं काय माहिती नाही. चला बघत राहा, ब्लॉग कंटिन्यू करत राहा. आता मला लागली भूक थोडंसं, कारण की रात्री मला खास एवढं जेवण गेलेलं नाही आहे. काल ना थोडंसं काय झालं, मी गोळ्या बंद केल्यात आणि तब्येत अचानक परत म्हणजे बॉडी पेन परत व्हायला लागला माझा. माझे पाय पूर्ण भारी झालेत आणि एकदम पाय दुखायला लागले होते. तर म्हटलं, आणि ते जेवणसुद्धा नाही गेलं माझं काल, तोंड पण एकदम कडवट झालं होतं. अचानकच तब्येत खराब झाली काल पुन्हा एकदा, तर जेवण नाही गेलं. त्याच्यामुळे आता मला सकाळी सकाळी एकदम जास्त भूक लागलेली आहे. तर थोडासा चहा घेते आधी सुरुवातीला आणि मग केस वगैरे वॉश करते आणि मग बाकीची पुढची कामं माझी चालू राहतील. आता हे तर दोघं गेलेले ट्रॅक रोडला. तर चला मग बघत राहा, कसा होतं काय माहिती नाही. तर इथं मी ठेवलेली आहे कॉफी. चहा कॅन्सल केली, कारण की मला चहा आवडत नाही, मी चहा पित पण नाही. कॉफीसुद्धा मी थोडीशीच पिते ॲक्च्युली, एकदम नॉर्मल छोटीशी भूक मिटवण्यासाठी. आता कॉफी मी इथं थोडीशी उकळूनच घेणार आहे. डायरेक्ट कोणी कपामध्ये करतात, पण तशी चव नाही लागत. तर अशी जेव्हा आपण उकळून करतो ना तेव्हा ती चव लागते. आणि इथं बघू शकता, हे रात्रीला मी तेल लावलेलं होतं. तर हे मला माझ्या मम्मी पप्पांनी नाशिकवरनं दगडू तेलीचं तेल अशा 2 बॉटल दिल्या होत्या. याच्यात आपलं नॉर्मल खोबरेल तेल टाकायचं, याच्यात सगळ्यात जडीबुटी जे असतात बघू शकता, सगळे ते वडाच्या झाडाच्या पारंब्या, मेथी, जास्वंदाचं फूल, बरंच काय आहे याच्यामध्ये. आणि हे तेलामध्ये आपल्याला खोबरेल तेल टाकायचं. असं ॲक्च्युली याच्यात तेल नसतं, हे फक्त जडीबुटी असतात. आणि आपल्याला घरी येऊन तेल त्याच्यामध्ये टाकावं लागतं, गरम करून असं थोडंसं गार करून, आणि थोडा दिवस ठेवायचं आणि त्यानंतर मग यूज करायला घ्यायचं. तर असं मी डोक्याला लावलं होतं. आणि एरंडेलचं तेल आहे ना, ते सुद्धा मी थोडंसं यूज करते, त्याच्याने केसांची वाढ छान होते. तर आता कॉफी माझी उकळते. मी गॅस मोठा करून दिला बोलायचं नादामध्ये, त्याच्यामुळे एका साईडला पातेलं आपलं करपलं आहे. तर आता इथं दूध पण आहे बघू शकता, दूध ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी. आणि यांनी इकडे काल येताना ऑफिसमधून क्रीम रोल आणले होते मुलींना खाण्यासाठी. तर क्रीम रोल काय, मालपणी क्रिस्पी क्रीम रोल. तर बघू, एक ट्राय करून बघूयात आपण कसा लागतो कसा नाही क्रीम रोल. ते येतानाच घेऊन आले होते. इतके क्रीम रोल पोरी खात नाहीत, तर चालू देतील आता थोडे 2 दिवस, जसं जसं खातील तशा. तर आता इथं कॉफी माझी उकळलेली आहे. श्रेया माझी झोपलेली आहे. वाजले आहेत जवळपास 8:30 झालेले आहेत. 9 वाजत आले वाटतं. बघू शकता कॉफी इथं आपली रेडी झालेली आहे. मला कोल्ड कॉफी फार आवडते. कोणाकोणाला आवडते मला नक्की कमेंट्स करून सांगा.
तर मला हे नक्की घेऊन देत असतात. आता हे बघू शकता मी थोडीशी साय टाकली होती, त्याच्यामध्ये जो झाग म्हणतो ना आपण तसा झाग आलेला आहे. तर या कॉफी प्यायला गरमागरम मस्त कॉफी आणि त्याचसोबत क्रीम रोल. चला तर आता मी थोडंसं करून घेते, छोटीशी भूक मिटून घेते आणि तुम्ही बघत राहा, व्लॉग कंटिन्यू करत राहा. ही आली का यांना ही कॉफी देईल. आता साहेब येण्याच्या आधी सर्व आथरून वगैरे मी क्लीन करून घेते. गाद्या वगैरे ठेवून दिलेल्या आहेत. ह्या बेडवर माझ्या 2 गाद्या असतात आणि मधल्या बेडवर सुद्धा 2 असतात. तर श्रेया आणि आम्ही दोघी मिळून छान असं घर क्लीन करून घेतोय आणि कपडे सुद्धा कालचे जे सुकलेले होते ते काढून घेतलेले आहेत. वरती मी रूम मध्ये एक दोरी बांधलेली आहे, कारण की पावसामुळे कपडे सुकत नाही, तर त्यासाठी मी रूम मध्ये जशी दोरी एक बांधून घेत असते. तर आता हे कपडे जे सुकलेले आहेत ते सगळ्यांची जागेवर ठेवून देत असते मी, कारण की मला पसारा अजिबात आवडत नाही. कसं होतं घर आपण स्वच्छ जर ठेवलं तर कोणी आलं गेलं तर जरा कसं होतं घर क्लीनच असलेलं बरं आहे. इकडं तिकडं कपडे वगैरे मला अजिबात आवडत नाही. त्यासाठी मी असे बघू शकता कप्पे आहेत, वरच्या जे आहेत ते कप्पे ते तिकडे सगळे त्यांचे न्यू ड्रेस वगैरे आहेत. काही न्यू ड्रेस मी बॅगेमध्ये ठेवलेले आहेत, काही असे अधूनमधून लागतात ते न्यू ड्रेस त्यांचे वरती असतात आणि जे डेली यूजचे आहे ते खालच्या कप्प्यात असतात. तर असं करून आता कपडे ठेवून दिलेले आहेत. बेडशीट सुद्धा मी काल धुवून काढली होती. आठवड्यातून मी धुतच असते अधूनमधून, खराब झाली की लगेच मी काढत असते धुण्यासाठी. त्याच्यामुळे माझी साफसफाई आठवड्यातून रोज चालूच असते डेली. तर आता सर्व क्लीन करून झालेलं आहे. तर आपलं घर स्वच्छ असलं की जरा बरं वाटतं, फ्रेश वाटतं. आणि इथं श्रेया सुद्धा ती बघू शकताय तिची चालली आहे साफसफाई. तिचे बुक्स वगैरे आता सध्या भरपूर असतात आणि अजून सध्या असं बुक रॅक वगैरे अजून घेतलेली नाहीये. साधी नॉर्मल एक रॅक लावून दिलेली आहे तिला. आणि कम्प्युटर टेबल जो आहे तो बघू शकताय, तिथे कम्प्युटर टेबल आहे. एका साईडला माझं आणि एका साईडला माझ्या सासूबाईंचं असं कपाट वगैरे तिथे आहे आणि एक छोटासा बेड आहे. तर श्रेया तिचे बुक्स वगैरे आवरून घेते. मी शिवण्याचे बुक्स वगैरे व्यवस्थित एका बॅगेत टाकून देत आहे, कारण की आज बॅग मला धुवायला काढायच्या होत्या. त्यासाठी शिवण्याची बॅग वगैरे धुवून काढते. म्हटलं आज सुट्टी आहे 2 दिवस मुलींना, तर आमची अशी कामं चालू आहेत दोघींची. माझी घरातली सगळी कामं आवरून झालेली आहेत आणि फ्रेश पण झालेले आहे मी पण. तरी पण साहेब अजून आले नाही, 10 वाजून गेलेले आहेत. तर माझा आणि श्रेयाचा चहा आणि क्रीम रोल खाऊन झालेला आहे. श्रेया सुद्धा क्रीम रोल खात बसलेली आहे आणि कामं पण बरेचशी आवरून झालेली, बेड वगैरे क्लीन झालेले आहेत. इकडे मी तुम्हाला दाखवते, रूम सुद्धा झालेले आहेत की नाही. इथं श्रेयाचं चाललेलं आहे थोडंसं, तिथे ते बुक वगैरे व्यवस्थित ठेवते आणि बसलेली आहे इथं क्रीम रोल खात. आणि त्यानंतर मी आता त्यांच्या आज म्हटलं थोडंसं बॅग आणि त्यानंतर त्यांचे जे बूट वगैरे आहे ते व्हाईट शूज वगैरे आहेत ते पाण्यात भिजत घालून दिलेले आहे निरम्यामध्ये. आज ते थोडेसे वॉश करून देणार आहे. शेयांची पण बॅग आहे ती खूप मळलेली होती, म्हटलं चला आज थोडंसं वॉश करून घेते. आणि थोडंसं वातावरण पण ओपन झालेलं आहे इथं बघू शकताय, थोडंसं ऊन पडलेलं आहे, छान वाटतंय जरा मोकळं. आमची शिव सुद्धा आलेली आहे. शिव तू काय नवीनच वाटत तू दाखव मला. पप्पा पण नाही बघा हात आहे का काय घेऊन क्ले तुम्हीच लाडवता बरं का. आणि मग मला म्हणता तुम्हीच लाडवता. जाऊ दे तर बघू. आज तर मला वाटत नाही साफसफाई होईल, कारण की आज 10 साडे 10 होत आलेले आहेत आणि त्यांचा नाश्ता वगैरे. तर आपण उद्याच साफसफाई करूयात संडेची. तर तरी बघत राहा, व्लॉग कंटिन्यू करत राहा. चला मग आता हे साहेब आलेले आहेत, यांना चहा वगैरे त्यांना नाश्ता देतच मला 11 वाजणार आहेत आणि कसा होतो व्लॉग चला तर बघत राहा. काय दाखव हे काय आणि याचं काय करणार आहे. असं तुझा एवढा कृष्णा तुला बनवता येतो का तुला मला सांग. हां आणि सगळे कलर आता मिक्स करून दिली. चहा घ्यायचा का घेऊन आले. काय आणलाय. हो गुळाचा चहा घेऊन आलेले साहेब. कुठे काढलाय तुम्ही तर कपामध्ये. मग क्रीम रोल नको, मी पिला चहा, मी कॉफी करून पिले ते. मी काय म्हणते नाश्त्याला काय बनायचंय. भात हां आहे वाटतं कुकरमध्ये थोडंसं रात्रीचा भात. तर ते यांना कॉफी ठेवली होती मी थोडीशी, आता हे नाही म्हणतायत. श्रेयानी पण नाही घेतली. चला तर आता यांना भात परतून देते. क्रीम रोल नाही खायचं तुम्हाला. नाही मला मी चहा घेतलाय. अहो मला नाही, माझं एकदा तुम्हाला माहिती आहे एकदम मला नाही आवडत चहा जास्त. खाऊन घ्या ठीक आहे.
तो इथं आता आमचा नाश्ता झालेला आहे. रात्रीचा जो भात शिल्लक होता तो यांना पिवळा करून फार आवडतो. पोहेपेक्षा सगळ्यात जास्त त्यांना रात्रीचा तो भात आहे ना, त्याला मस्त असा कांदा हिरवी मिरची टाकून असा प्रमाणाच्या बाहेर आवडतो यांना. फेवरेट आहे यांचा. आता आम्ही फोडणीचा भात. ओके, फोडणीचा भात म्हणतात ना त्याला, आम्ही परतलेला भात म्हणतो. तर झालेला आहे परतून. इथं शिवण्याची काहीतरी कलाकारी चालू आहे क्लेची. बनवला थांब ना, मी दाखव इथं. वाव, अय्या शिवने तो गणपती बाप्पा बनवले. वाव, वरती. अरे अरे गणपती बाप्पा पडतायत. नीट त्याला स्टँड कर ना व्यवस्थित. आणि हे कर त्याला गणपती बाप्पांना ते काय म्हणतात, आपण जी गणपती ऑर्डर केलोय ना तेच करते. तसा नाही बनणार, पण हे मुकुट पण कर त्याला वरती. मुकुट. हा, शिवने गणपती बनवलाय छोटासा. तर चांगला बनवला, त्याच्या हिशोबाने भरपूर छान आहे. तिला अजून चांगला बनवा व्यवस्थित. उंदीर आहे, लाडू चालतोय. ह्याला बस ना आतमध्ये एक स्टिक टाकायला लागेल म्हणजे ते हलू पण शकतो. किचन आवरून झालेलं आहे. यांचा नाश्ताही झालेला आहे. आणि आता मुलींचे बुटं आणि बॅग वगैरे भिजत घातलेले काही कपडे वगैरे आहे ते पटकन आता बाथरूममध्येच हाताने धुवून घेते. ब्लॉग कंटिन्यू करत राहा, बघत राहा. कसा वाटतोय ब्लॉग नक्की कमेंट्स करून सांगा. आणि वाव किती छान गणपती बनवलाय. असं नाही वाटत आहे का ते पेशवाई देखा आपने लापरवाही का नतीजा है. सॉरी सॉरी सॉरी, तू ना त्याला हे व्यवस्थित स्टिकर ना. हां हां, पेशवाई गणपती बघू शकताय है ना. छान क्यूट क्यूट असा गणपती तिने तिच्या म्हणजे तिने स्वतः बनवला. तिला कोणी सांगितलं सुद्धा नाही की गणपती असं बनव तसं बनव. तर तिच्या पद्धतीने तिने बनवलेलं आहे. कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. तर चला मग आता मी माझी कामावरते शिव करते तिचं आता गणपती पण. आता हे काय बनवते परत शिवण्याने मस्त. अरे हे काय बनवलं तू. वाव, स्नोमॅन. बघू शकता एक क्लेचे असे असे उद्योग चाललेले आहेत. ही वाव, अगं शिवण्याने बघ, श्रेयाने बघा कशा. ही वाव किती क्यूट बनवलंय श्रेयाने. बघा उंदीर बनवलंय. उंदीर मामा. एकदम उंदीर मामा नाही वाटत ती श्रेया. ती ब्लॅक मांजर नसती का, किती क्यूट दिसते ती. छान बनवला, मस्त आहे. चला तर आता यांची चालू द्या कलाकृती. मी चालले. काय ग ड्रेस गणपती बाप्पांसाठी का स्पेशल कुर्ता. आता थोडी संध्याकाळी जा ना, संध्याकाळी जा निवांत. हा दुपारचं आता कसं ऊन वगैरे पण आहे. संध्याकाळी जा. लांब म्हणजे कुठं तुळशी घेत एका ड्रेससाठी तुळशी वागे चालली बाई. असो का, बरं पप्पा राजी होतील तर ना. ठीक आहे बघा. चला आता यांचं चालू आहे. ती पप्पाला मनवती आहे आणि मी आता माझी कामं करते. चला आता कपडे धुवून झालेले आहेत. तर केस इथं वाळवत मी उभी आहे कारण की टाकीसुद्धा रिकामी झाली. कारण की मी खालीच आता सध्या तब्येत बरी नव्हती तेव्हापासून खाली जरा पाट्यावर कपडे धुते बाथरूममध्ये. तर बघू शकता बॅग टाकलेले आहेत इथं सुकण्यासाठी. तर बॅग जे आहे मी इथं डॅडीने त्यांनी जे मच्छरदाणी त्यांनी लावली होती जेव्हा उन्हाळ्याच्या वेळेस ते झोपायचे वरती, तर त्याने ते अँगल लावलेले होते. तर त्याच्यावर बॅग आता सुकायला टाकून दिलेली आहे. आणि इथं टिफिन बॅग बघू शकता. इथं टाकी जे पाईप आहे त्याला लावलेले आहेत टिफिन बॅग्स. तर आता टाकी पूर्ण रिकामी झाली ती आता लक्ष देण्यासाठी इथं थोड्या वेळ थांबते. केस पण तोपर्यंत सुकून जातील. तर ब्लॉग कसा वाटतो आहे मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर आता बरीचशी कामं आवरल्या गेलेली आहेत. आता त्यानंतर दुपारचा स्वयंपाक. टाकी भरली की मी जाते खाली आणि मग लागते स्वयंपाकाला. चला आता दुपारच्या मेन्यूमध्ये आमचं असं ठरलं आहे की मिसळ पाव संध्याकाळी करायचा आणि आता श्रेयाला खायचा आहे व्हाईट ढोकळा. आता ते म्हणते मम्मी व्हाईट ढोकळा कर, मागच्या वेळेस केला होता येल्लो. तर आता ह्यावेळेस व्हाईट ढोकळा कर. तर म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करूयात व्हाईट ढोकळ्याची रेसिपी. तर चला मग बघत राहा ब्लॉग कसा होतो काय होतो. आता मी तयारी करून घेते. दही मी घेऊन आलेले आहे. चला आपण व्हाईट ढोकळा करूयात. हां, व्हाईट म्हणजे व्हाईट असतो. लास्ट टाइम येल्लो दिसत होता, आता व्हाईट दिसेल. कसं लागतं बघा. चला तर आपण करूयात तयारी. तर आता मी बाकीची पूर्वतयारी करून घेते. तर आता इथे रवा ढोकळा करण्यासाठी एक बाउल घेतलेला आहे. त्या बाउलमध्ये बघू शकता एक वाटी मी रवा घेतलेला आहे. आता तुम्ही वाटीचा आकार तुम्ही तुमच्या पद्धतीने ठरवू शकताय तुम्हाला कितपत करायचं आहे. तर त्याच वाटीने मी दही पण इथे घेतलेलं आहे. तर आता तुम्हाला जितका करायचं आहे तितकं
आकाराची तुम्ही वाटी घेऊ शकतायत. आणि इथं थोडंसं बघू शकता अद्रक मॅश करून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर हिरव्या मिरच्या आहेत ती एकच घेतलेली, मी जास्त तिखट म्हटलं नकोय तर एक मॅश करून घेतली, चवीनुसार मीठ आणि त्याचबरोबर थोडीशी पिठी साखर मी त्यात ऍड केली आहे आणि थोडंसं तेल आपल्याला ऍड करायचं. आणि ज्या वाटीने दही घेतलं होतं त्या वाटीनेच आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी ऍड करत असं मिक्स छान बॅटर असं तयार करायचं आहे. तर एक गोष्ट लक्ष ठेवायची, बॅटर आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा पद्धतीने बॅटर आपल्याला ठेवायचं आहे. तर आता हे छान असं मिक्स करून घेत आहे मी, पाणी ऍड करून बघू शकताय. तर अजूनही घट्ट आहे बॅटर, तर मी अजून थोडंसं पाणी त्यामध्ये ऍड करणार आहे. सो इथं बॅटर तुम्ही बघू शकताय रेडी झालेलं आहे. तर आता मला घाई आहे, लगेच करायचं आहे, त्यासाठी मी याला फक्त 5 मिनिटाचा रेस्ट देणार आहे. तर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही तेवढ्या वेळ अर्धा एक तास तरी रेस्ट द्या. आता इथं पातेलं मी प्रीहीट करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आणि त्यामध्ये थोडीशी लिंबूची फोड टाकते जेणेकरून पातेलं काळं पडणार नाही. आणि केकचं जे टीन आहे त्याला थोडंसं तेलाने थोडंसं ग्रीस करून घेतलेलं आहे आणि बॅटरी इथं बघू शकता रवा 5 मिनिटातही छान असा भिजला जातो लगेच. तर आता रवा भिजल्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये थोडंसं इनो ऍड करायचं आहे आणि इनो फर्मेट करण्यासाठी आपल्याला थोडंसं अर्धा 1 चम्मच पाणी असं ऍड करायचं आणि एकसारखं स्पीडने बॅटर आपल्याला चम्मचच्या साहाय्याने असं हलवून घ्यायचं आहे. स्पीड ठेवा जरा, म्हणजे बॅटर छान असं फ्लफी तयार होईल. आता थोडंसं मला घट्ट वाटलं तर त्यासाठी मी थोडंसं पाणी त्यामध्ये ऍड केलेलं आहे आणि एकाच डायरेक्शन मध्ये बॅटर छान असं मिक्स करून घेत आहे आणि बॅटर बघू शकताय छान रेडी झालेलं आहे. तर लगेच आता ढोकळ्याचा टीन जो आपण रेडी करून ठेवलेला होता तर त्यामध्ये टीन मध्ये आपल्याला छान हे बॅटर टाकून द्यायचं आहे आणि थोडंसं टॅप करून घ्यायचं जेणेकरून त्याच्यामध्ये जे काय एअर असेल तो निघून जाईल. आणि इथं बघू शकताय आपलं पातेलं सुद्धा छान असं प्रीहीट झालेलं आहे. तर इथे ढोकळा शिजण्यासाठी 10-15 मिनिटं लागतात आणि इथे टीन मी ठेवून दिलेला आहे आणि त्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे. गॅसची फ्लेम मी थोडीशी मीडियम केलेली आहे कारण की ऑलरेडी जे आपलं पातेलं आहे ते एकदम प्रीहीट झालेलं आहे. तर आता इथं 10-15 मिनिटात आपला ढोकळा तयार होऊन जाईल. तर इथं बघू शकताय आता मी ढोकळा चेक करून बघते, तर बघू शकताय आपला चाकू एकदम छान असा क्लीन निघाला की आपला ढोकळा रेडी आहे. मी गॅस बंद करून दिला आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आता आपल्याला हे ढोकळा आपल्याला काढून घ्यायचा आहे एका प्लेटमध्ये. इथं बघू शकताय खूप छान असा स्पंजी ढोकळा आपला इथं रेडी झालेला आहे, व्हाईट ढोकळा. तर आता लगेच मी थोडासा कट करून घेईल जेणेकरून पटकन गार पण होईल तो. तर आता इथं बघू शकताय किती त्याला जो कापसासारखा एकदम छान ढोकळा रेडी झालेला आहे. तर लगेच आता तडक्याची तयारी मी इथं करून घेते. पॅन मध्ये थोडंसं ऑइल ऍड करून दिलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं मोहरी इथं ऍड करून घ्यायची आहे. तर इथं मोहरी छान तडतडली की त्यानंतर त्यामध्ये मी थोडेसे तीळ आहे ना पांढरी ती टाकून घेतली जेणेकरून छान भाजला जाईल. आणि त्यानंतर हिंग टाकलंय, हिरव्या मिरच्या टाकल्या आणि कढीपत्ता थोडासा मी टाकलाय. आणि याला फार काही जास्त वेळ परतू द्यायचं नाही कारण की हिरव्या मिरच्यांचा रंग आहे ना तो पूर्णपणे चेंज होऊन जातो. आणि लगेच त्यामध्ये पाणी ऍड केलं आणि 2 चम्मच अशी साखर ऍड केलेली आहे आणि थोडंसं मिक्स करायचं आणि याला जास्त आपल्याला उकळू द्यायचं नाही, तर ते एकदम सिरप होईल आणि मिरच्यांचा रंग सुद्धा एकदम चेंज होऊन जाईल. तर 1-2 मिनिटं साखर मेल्ट होईपर्यंत आपल्याला उकळू द्यायचं आहे. इथे साखर मेल्ट झालेली, मी गॅसची फ्लेम लगेच बंद केली आणि मस्त जो तडका आहे छान असा ढोकळ्यावर आपल्याला छान असा पसरून द्यायचा आहे जेणेकरून जे आपलं सिरप आहे म्हणजे जो तडका आहे तो ढोकळ्यामध्ये छान ऑब्झर्व झाला पाहिजे. तर आता छान ढोकळ्यावर मस्त स्प्रेड करून देते आणि त्यानंतर त्यामध्ये जर तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर खूप छान लागतं, पण आता सध्या माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी सुकं खोबरं किसून टाकलेलं आहे. आणि झालेला आहे असा ढोकळा. कसा वाटला? सो ढोकळा खाऊन झालेला आहे, सगळ्यांची जेवणं झाली आहेत, साहेब थोडेसे झोपलेले आहेत आणि शिव बघती टीव्ही. संतोष भाऊ आले होते गाडी रिपेअरिंग करण्यासाठी, तर त्यामुळे आमचा तण्या आमचा वट्टा बाबू इथं आलेला आहे, इथं बघू शकताय. तर भाऊंना गाडी रिपेअर करण्यासाठी ते आले, ते सर्व्हिसिंगला टाकायची होती तर त्यासाठी आलेले होते. तर आमची जेवण वगैरे झालेली आहेत सगळ्यांची. आणि ढोकळा कसा झाला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि मुलींना आवडलेला आहे, पण जो म्हणतो ना आपण एक जसा खरंच ओरिजिनल ढोकळा असतो त्याला तोड नाही आहे. शेवटी तोच जो मागच्या वेळेस मी इडली पात्रामध्ये ढोकळा केला होता ना, एकच नंबर झाला. हा पण झालेला आहे, पण छान झालेला आहे, सगळ्यांना आवडलेला आहे. सगळ्यांनी आता ढोकळा वगैरे खाऊन सगळे आता आराम करतायत. श्रेयाचा ट्युशनचा टाइम झाला होता, श्रेया ट्युशनला गेलेली आहे, शिव पण आहे खेळतीये. शिवचा आता क्लासचा टाइम होणार आहे, शिव क्लासला जाणार आहे. आणि चला तर मग बघत राहा व्लॉग, कसं वाटतं. The next morning. सकाळी मस्त असं अंगण झाडून काढलं आहे. इथलं सुद्धा सगळं मी क्लीन केलं आहे कारण की पावसामुळं शेवाळं लागून जातं, तर त्याच्यामुळं सगळं छान असं क्लीन झालेलं आहे.
मॉर्निंग फ्रेंड्स. तर आता सकाळची कामं चालू झालेली आहेत. सगळी साफसफाई करते आहे. सकाळी पाणी आलं की एक दिवसाआड पाणी येतं आमच्या इथं, त्याच्यामुळं सगळे असं पाणीच होऊन जातं सगळं अंगणामध्ये. तर सगळेजण साफसफाई करतात, जो तो आपल्या दारामधली. आणि आमचा इकडचा भाग असा उतारकडचा आहे, त्याच्यामुळे सगळं पाणीचा फ्लोप असं ह्या साईडला येतो. तर चला सुरुवात केलेली आहे दिवसाची. साईनाथ महाराज की जय. तर आम्ही इथं वॉकिंग नाही, असं नॉर्मल एक सकाळची राईड करण्यासाठी आलेलो आहोत. भाजी पण घ्यायची आहे. तर मॉर्निंग मस्त बाईकवर छान वाटतंय, वातावरण सकाळचं. आल्यावर आपण तर साईबाबांचं दर्शन घेतलंय. हळू चाला पप्पा. शिव काय म्हणती, हळू चाला पप्पा. ऍक्सिडेंट होऊन जाईल आपला. शिव काय म्हणती, ऍक्सिडेंट होऊन जाईल आपला. नाही होऊन जाईल. रस्ता किती छान वाटतोय, मोकळा रस्ता आहे असा, एकदम मस्त वाटतंय. मम्मी मॉर्निंग छान असं वातावरण आहे. एका दिवशी बोललो होता पप्पांना, काय? पप्पा हळू चाला ऍक्सिडेंट होऊन जाईल. तर हा साई मंदिरच्या पुढचा रस्ता आहे आमच्या इथला. तर मस्त असं वातावरण आहे, तुम्ही बघू शकताय. आणि आता खूप डेव्हलप झालेला आहे इकडचा रस्ता, आधी काहीच नव्हतं इकडे ह्या रस्त्याला. कसली दुकानं वगैरे कसले झालेली बघू शकताय. आणि मग पुढे जाऊन चरोली ना, आम्ही इकडं पुढे जाऊन चरोलीलाच गणपती बाप्पांची मूर्ती बुक केलेली आहे. दाखव ना कुठे. इथं सुद्धा एक बालाजीचं मंदिर आहे, बघू शकताय. पप्पा कुठे आपण. जुनं मंदिर आहे. जुनं आहे ना. पप्पा आपलं गणपती कुठे. असं मस्त व्ह्यू आहे सकाळचा. त्याच्यापाशी जायचंय. ब्लॉग बघत राहा, कंटिन्यू करत राहा. कुठं जायचंय. गणपतीला बघू. गणपती बाप्पा आता नाही दाखवणार बेटा, आता आपण बुक करून आलो ना सॅटर्डे, पुढच्या सॅटर्डेला. आता नाही दाखवत ते असं. तर आम्ही आलो आहोत आळंदीमध्ये, तुम्ही बघू शकताय. सकाळी साहेब घेऊन आलेत आळंदीत. तर मस्त असं प्रसन्न वातावरण आहे आळंदीमध्ये. तर आता मंदिरात जर गेलो तर तिथं फोटोशूट वगैरे तर ते म्हणायचे, तिथं आतमध्ये कॅमेरा अलाउड नसतो. मी तुम्हाला आळंदी दाखवते पूर्ण, तुम्ही बघत राहा. वरून दाखवायची का. चालेल, आम्ही वरतून तुम्हाला पूर्ण आळंदी. कसं बनवतात ते. हां काय कसं बनवतात. अरे माझ्याकडे पैसे नाही आता. बघू शकताय इंद्रायणी काठी अशी आळंदी आहे. आणि पाणी बघू शकताय तुम्ही, कसलं पाणी आहे पावसाच्या दिवसामध्ये. पावसाच्या दिवसामध्ये इथे पूर्ण पुलापर्यंत पाणी होतं वाटतं ना. तर असा या पुलावरून तुम्हाला पूर्ण आळंदी तुम्ही बघू शकताय. इथं दिवसापूर्वी ना खूप पाणी होतं. हां पाणी भरपूर होतं. कोणता हा ना, छोटा पूल आहे ना, पहिले तेवढा छोटा पूलच होता. हां तर बघू शकता इथं पाणी इतकं भरपूर आहे बघू. सकाळचं वातावरण आहे ना, एकदम छान वाटतंय. इंद्रायणी नदी काठी वसे आळंदी. तर देवाची आळंदी ते ही आहे, बघू शकताय देवाची आळंदी. तर इथं मस्त असा इंद्रायणी नदी. पाणी तर भरपूर सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकताय पाण्याचा जो प्रवाह आहे. बापरे कसलं पाणी आहे. आणि आजच नाही, ते त्या दिवशी पाऊस होता त्यावेळेस, मागच्या वेळेस तर कसलं प्रमाणाच्या बाहेर पाणी होतं. शिवण्या शिवण्याला छान वाटतंय. शिवण्याला असं वाटतं पाण्यात भिजायला. विराज पण गेला होता माहिती का. कुठे चालले. शिवण्या म्हणते पाण्यात पाय घालून बसायचं, पण जास्त वेळ नाही आहे, मला काळजी लागते माझ्या मोठ्या लेकराची.
तिचं जर आज टेस्ट आहे तिची, त्याच्यामुळे ती गेलेली आहे टेस्टला. ती येईल 9:30 वाजेपर्यंत. त्याच्या आधी आम्हाला निघायचं आहे. भाजी वगैरे पण घ्यायची पुढं. श्रेयाच्या बाबा भाजी वगैरे पण घ्यायची अजून मला, तिथं वेळ जाईल. गार आहे पाणी. गारे शिव, ए शिवन्या गारे. भिजायचं नाही बरं का, भिजायचं नाहीये. कपडे आणलेले नाहीयेत. कसलं ते पाणी आहे इंद्रायणीला, बापरे कसला तो प्रवाह बघू शकताय तुम्ही तिथपर्यंत. सकाळी सकाळी असे लहान लहान मुलं बापरे पाण्यामध्ये बघू शकताय. गार सुद्धा लागाना, मला तर ऑलरेडी थंडी वाजते. मावली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली तू मोठी विठ्ठलाची, विठ्ठला पांडुरंगा बंगाला तोड. ॲम्ब्युलन्स आली वाटतं तिकडं. चला आता शिवा. ओ शिवाला तर असं वाटत राहिलं पाण्यातच भिजावा. चलो चल आता, बस चल आता. आता इथून निघतोय आम्ही घरी आणि जाताना रुपालीला भाजी घ्यायची. तर कसा वाटला परिसर तुम्ही सांगा नक्की कमेंट करून. आणि थोडी अस्वच्छता आहे कारण लोक गरीब बिचारी काय करणार, त्यांना जागा भेटत नाही, हॉटेल्स वगैरे घेता येत नाही, तर मग इथंच राहतात आणि इथंच आंघोळी वगैरे करतात. पालिकेने स्वच्छतेकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. आहे स्वच्छ पण एवढं बी स्वच्छ नाही. तर शिव काय म्हणते बघ. हां बुट्टीचे पाल कसं बनवतात काय माहिती आहे, छान चांगलं नसतं. चलो अभि तुमको आता आपण जाऊ भाज्या घेऊ आणि घरी जाऊ. श्रेया वाट बघत असेल आपली. चलो मग. मेन म्हणजे गणपती येतात आहे आणि साफसफाईला रुपालीला मदत करायची आम्हाला. तर आजचा दिवस त्याच्यातच जाणार आहे साफसफाईचं. आणि मग डेकोरेशनसाठी साक्षीला आम्ही सांगितलं आहे, साक्षी आणि श्रेया काहीतरी करणार आहे, तर बघू काय करतील. तर शिवन्या हट्ट करत होती गणपती बघायचा, गणपती बाप्पा बघायचा आहे मला. त्याच्यामुळे पुन्हा ती इथं घेऊन आलेली आहे तिच्या पप्पांना. का पप्पा मला गणपती बाप्पा बघायचा आहे, कसा बुक केलेला आहे तुम्ही. तर आता तुम्हाला नाही दाखवणार, तुम्हाला आपण गणपती बाप्पा असतील त्यावेळेसच दाखवते. तर शिवन्याला चप्पल काढायची आधी आणि गणपती बाप्पा बघू आपण, तिला दाखवू. किती क्यूट गणपती बाप्पा आहेत. वाव किती छान आहेत ना. हे इथं बुक केलेले ठेवलेले आहेत का? नाही ना, त्या दिवशी आपण इकडे नाही बघितले ना श्रेया बाप्पा. नाही तर इथं थोडे थोडे वेगळे दिसत आहेत. तर मी बनवलेले ते डोसे यांनी खाल्लेले आहेत 2 आणि लास्ट तिसरावाला त्यांना कांदा टाकून केला होता तो. आता त्यांचं पोट भरलं, ते म्हणताय बस झालं आता नको. आणि शिवन्या आणि श्रेया दोघीजणी बसलेल्या आहेत नाश्ता करण्यासाठी. यांना घावणे बनवले होते मी तांदळाचे. तर आता दोघीजणी बसलेल्या आहेत नाश्ता करून, सगळ्यांचं पोट भरून. मग सगळ्यांना आता कामाला लावणार आहे मी. चला सगळ्यांनी कामं करायचे आज. जाळं जुळं काय असेल थोडं जितकं होईल तितकं आज करा. मी बाकीचं मग मी माझं स्टेप बाय स्टेप आठवडाभरामध्ये मी माझं करून घेईल. आज जितकं शक्य होईल तितकं करून घ्या आज.
ओके चला चला, साफसफाई चालू झालेली आहे. गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी. अजून आठवडा आहे, पण आजच फक्त आपण नॉर्मल धूळ वगैरेच काढून घेणार आहोत, कारण की बाकीची आठवडाभरात मी माझी स्टेप बाय स्टेप अशी शॉपिंग नाही. वाह दीदी, दीदी वाह दीदी, स्टेप बाय स्टेप असे मी आवरसावर करणार आहे मी माझ्या पद्धतीने. आता आज यांचं कसं उंच माणसांचं सहारा घ्यायचा आहे आता आपल्याला, कारण की हाईट आहे तर त्याचा फायदा उचलून घ्यावा म्हटलं. चला आज थोडीशी यांचं माझा हात पुरं मला खूप अवधाने द्यावं लागतील त्यासाठी. इकडून तिकडं साईबाबांची फ्रेम पण काढून घ्या, तिला धूळ वगैरे लागली ती पुसून घेता येईल. आणि इकडं गणपती बाप्पांची पण जी फ्रेम आहे तिला सुद्धा पुसून घेऊ. काही ज्या नॉर्मल गोष्टी आहेत ना, यांची हाईट पोचते तिथं त्याचं सगळं आवरून घेतील. म्हणजे मग बाकीचं रोजचं मी खिडक्या वगैरे मी स्टेप बाय स्टेप तुम्ही बघतच राहा. मी गणपती बाप्पांचं आगमनाची जी स्वागताची तयारी करणार आहे. हायटेड माणसाचा आपण फायदा घेऊन घेऊयात, त्यांच्याकडनं जाळं वगैरे काढून घेऊयात. थोडंसं फॅन वगैरे माझा हात पोचत नाही त्यासाठी पुसून घेते त्यांच्याकडनं. हायटेड माणसा, मुलींची हाईट वाढली. तर आता डेकोरेशनची काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, जसं तोरण वगैरे असे गमले, ते एक एक करून आता मी असं स्वच्छ धुवून घेणार आहे स्टेप बाय स्टेप करून. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त नॉर्मल साफसफाई, थोडीशी डीप साफसफाई मी करणार आहे, त्याचा व्हिडिओ येईलच. आता इकडचा पोटमाळा आहे तो सगळा मला क्लीन करायचा आहे. ॲक्च्युली डीप म्हणजे ती तुम्हाला नाही कळणार, ती एका बाईलाच कळते, कारण की मी राहते या घरात म्हणून मला माहिती आहे हे घर कसं स्वच्छ ठेवायचं आहे. हे किचन, हे घर, एकूण एक कानेकोपरे मी व्यवस्थित स्वच्छ ठेवत असते. आता इथलं सगळं हे जे पसार आहे, ताप वगैरे पण आला तर त्यावेळेस अशा गोष्टी काही क्लीन केल्या गेलेल्या नाही. आता सगळं व्यवस्थित नेटकं आवरायचं आहे. श्रेया इकडं रूम क्लीन करते सगळं. श्रेयाचं काम असतं बेड वगैरे क्लीन करून व्यवस्थित आवरसावर करणं. आता इकडं तिचं स्टडीचं आहे सगळं, आणि इकडं सुद्धा तिने सगळं क्लीन केलेलं आहे. आता इथं मी हे बॉक्सेस काढून, तर इकडं श्रेयाने रूम क्लीन केलेला आहे. आणि बघू शकताय इथं मी बॉक्सेस काढून ठेवलेले आहेत. याच्यामध्ये आपलं गणपतीचं सगळं डेकोरेशनचं मी असं सामान वगैरे ठेवलेलं असतं. ते फटाके असतील दिवाळीचे. गप्पे काय आपटी बॉम्ब माहिती आय थिंक ते. तर याच्यात असे तोरण वगैरे आहेत, ते हे आता मी काढून घेईन आणि यांना एकदा पाण्यातनं सगळं काढून घेणार आहे. याच्यात सुद्धा गणपतीचा हा मंडप आहे. मंडप बघूया आता ह्यावेळेस पोरी मला वाटतं वेगळं काहीतरी डेकोरेशन करतील. साक्षीचं वेगळं काहीतरी प्लॅनिंग आहे, तर तिला हेल्प करायला मी आहे. तर असं क्लीन झालंय. ही खिडकी सुद्धा मला क्लीन करायची आहे. तर असं स्टेप बाय स्टेप करून आता एक एक गोष्टी क्लीन करेल. आता इथं कपडे धुण्यासाठी काढलेले आहेत, बघू शकताय. थोडा आवरसावर चालू आहे. घरामध्ये भाजीपाला आणला होता तो इथं पडलेला आहे. यांनी फ्रेम वगैरे काढलेली आहे. काय श्रेया आता नको ते आपटी बॉम्ब फोडू. श्रेया बघा आता हिने आपटी बॉम्ब काढले बघा त्या बॉक्स मधून. दारात कचरा करू नको, मी सगळं दार सकाळी आवरलेलं आहे. श्रेया शिव अरे अगं ए शिवाना, मी आता दारात तू घाण का करते? फुटतच नाही पण हे झाला असेल, एक्सपायरी डेट आली असेल त्याची. फुटले बघ शिवण्याकडनं फुटले. झालायचं सर्दी, ॲलर्जिक सर्दीचा प्रॉब्लेम. बाकी सोफ्याची कवर आणि त्यानंतर जे पडदे वगैरे आहेत ते मी एंडिंगलाच धुईल, म्हणजे गणपती बाप्पा यायच्या आधी 2-3 दिवस आधी. आणि कारण की देवाची जी भांडी वगैरे आहेत, शांत बस ना, देवाची भांडी वगैरे आहे ती सुद्धा मी नंतर घेणार आहे. कार्य यांचं चालू झालं. आता कसं वाटतंय झाडू मारल्यावर घाण करायचं माणसाने. आता कसं चल आता झाडू मार, चल तू चल. काम येते झाडू मारल्यानंतर. तर आता हे मला सगळे हेल्प करतायत. तर ब्लॉग बघत राहा. आजच्या ब्लॉगमध्ये ओनली साफसफाई आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये येईल. काय ग हे असंच असतं मुलींचं. तर बघ किती ना श्रेया तिच्या हटकून तिच्या पायाकडं फोडते बघा. ही श्रेया आघाव श्रेया हटकून तिला छेडायचे कामं करते. मग ती पण आली तुला छेडायला जसंच तसं. तर आता मी काय म्हणत होते, नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की येईल गणपतीची साफसफाई, गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी. तर नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा. आजच्या ब्लॉगमध्ये ओनली साफसफाई. चला मग बघत राहा ब्लॉग.
काही मस्त एकदम छान अशी साफसफाई केलेली आहे. जास्त नाही केली कारण की नेक्स्ट ब्लॉग तोच राहणार आहे आपला. बाप्पांच्या आगमनाची जी साफसफाई आपण करणार आहोत घरातली, तर ती मी माझ्या पद्धतीने व्यवस्थित सगळी एकदम प्रॉपरली करणार आहे. आज थोडीशी यांच्याकडनं धूळ वगैरे काढून घेतली, छान अशी साफसफाई केली आणि त्यानंतर मग जेवण वगैरे केलीत आणि त्यानंतर सगळ्यांनी मस्त अशी झोप काढली कारण की बाहेर एकदम वातावरण एकदम पावसाचं झालेलं होतं. मस्त झोप काढलेली सगळ्यांनी आणि संध्याकाळी यांना चहा वगैरे करून दिला आता आणि त्यानंतर फ्रेश झालो. आणि अशा पद्धतीने ब्लॉग होता. कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि पुढचा ब्लॉग तर राहीलच बाप्पांच्या आगमनाच्या तयारीचा. तर चला मग भेटूया परत पुन्हा एक नवीन छानशा अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.